ही साडी फक्त 250 रुपयांची होती. पण ती साडी आईच्या हातात देताना मुलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. कारण तो त्याचा पहिला पगार होता. मुलाने आईच्या हातात साडी ठेवली आणि म्हणाला, आई, माझ्या पहिल्या कमाईतून तुझ्यासाठी आणली. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. पण तेवढ्यात तिथे सून आली. तिने साडी हातात घेतली, किंमत बघितली आणि तिरस्काराने म्हणाली, फक्त 250 रुपयांची साडी? असल्या साडीकडे तर मी बघत सुद्धा नाही. आणि पुढे काय झालं? तिने ती साडी हातात घेतली आणि कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिली. घरामध्ये सगळीकडे शांतता पसरली. आईने मुलाकडे पाहिलं. मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, पण आईने साडी उचलली आणि फक्त एवढंच म्हणाले, राहू दे रे बाळा, तुझ्या पहिल्या पगारीची आठवण तरी आहे माझ्याकडे. असाच काळ पुढे लोटला गेला. आई या जगातून निघून गेली. एक दिवस तिच्या जुन्या वस्तू आवरताना सुनेच्या हातात तीच 250 रुपयांची साडी आली. तिने साडी उघडली आणि तिच्या पदरातून एक छोटीशी चिठ्ठी खाली पडली. त्या चिठ्ठीवर पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, माझ्या मुलाने मला दिलेली ही साडी मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. पण शेवटच्या 2 ओळी वाचताच सुनेच्या हातातून चिठ्ठी खाली पडली आणि ती आईच्या फोटोसमोर बसून जोरजोराने रडू लागली. कारण त्या चिठ्ठीत आईने सुनेसाठी काहीतरी लिहिलं होतं. सुंदर मराठी कहाणी, शेवटपर्यंत नक्की बघा. ही साडी फक्त 250 रुपयांची होती. पण ती साडी आईच्या हातात देताना ऋषीच्या चेहऱ्यावर जग जिंकण्याचा आनंद होता. कारण तो त्याचा पहिला पगार होता. आई, डोळे बंद कर. आईने हसत डोळे बंद केले आणि ऋषीने तिच्या हातात एक पिशवी ठेवली. आता उघड डोळे. आईने पिशवी उघडली. आत एक साधी साडी होती. आई काही क्षण ती साडी हातात घेऊन शांत राहिले. मग तिच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, माझ्यासाठी आणलायस? ऋषी हसला. हो आई, मी तुझ्यासाठी आणलोय, आणि ते पण माझ्या पहिल्या पगारीतून आणलोय. आईने साडी छातीशी धरली. मला यापेक्षा महाग साडी नको आहे. तुझ्या पहिल्या कमाईतून मिळालेली आहे. माझ्यासाठी हीच लाखांची साडी आहे. तेवढ्यात ऋषीची पत्नी आली, नेहा. स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिची नजर साडीवर गेली. ही काय? ऋषी म्हणाला, आईसाठी एक मी साडी आणली. नेहाने साडी हातात घेतली. तिने किंमत पाहिली, 250 रुपये. तिच्या चेहऱ्यावर नाराज आली. फक्त 250 रुपयाची साडी. ऋषी काही बोलला नाही. आईने मात्र हसून म्हटलं, अगं, मला आवडली ना, असू दे. नेहा रागाने म्हणाले, तुमच्या पहिल्या पगारातून स्वतःसाठी किंवा माझ्यासाठी मोबाईल, घड्याळ किंवा काही चांगलं घेऊन आलू शकला असता ना. एवढे पैसे कशाला वेस्ट केला? ऋषी म्हणाला, पहिल्या पगारात आईसाठी काहीतरी घ्यावं असं मला वाटत होतं, म्हणून घेऊन आलोय. तुझ्यासाठी पण घेऊन येईन. नेहा चिडली. पण एवढी स्वस्त साडी आणण्याची काय गरज होती? आईने परिस्थिती शांत करण्यासाठी साडी घेतली आणि म्हणाले, नेहा, राहू दे ग, राहू दे, मला आवडले ना. पण नेहाचा राग कमी झाला नाही. तिने साडी हातातून घेतली आणि रागाच्या भरात ती कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिली. घरात अचानक शांतता पसरली. ऋषीच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला. त्याने नेहाकडे पाहिलं. तू हे काय केलंस नेहा? नेहा म्हणाली, मी खरं बोलले. तुमच्या आईला एवढी स्वस्त साडी देण्यापेक्षा पैसे वाचवले असते.
ऋषी काही बोलणार तेवढ्यात आईने त्याचा हात धरला. राहू दे रे बाळा. ती खाली वाकली, कचऱ्याच्या टोपलीतून साडी बाहेर काढली. ती नीट झटकली आणि हसत म्हणाली, माझ्या मुलाच्या पहिल्या कमाईची आहे. किंमत 250 रुपये असले तर काय झालं, माझ्यासाठी ही साडी खूप मोठी किमतीची आहे. ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं, पण आईने ते पाहू दिलं नाही. ती साडी घेऊन आपल्या खोलीत गेली. आईचं नाव होतं सोनाबाई. तिने ऋषीला खूप कष्टाने वाढवलं होतं. ऋषीचे वडील तो लहान असतानाच गेले होते. घरात कमवणारा कोणी नव्हता. सोनाबाईने लोकांच्या घरात भांडी घासली, कपडे धुतले, कधी शेतात मजुरी केली, कधी लग्नावाद वगैरे स्वयंपाक केला, पण मुलांच्या शिक्षणात तिने कधी कमी पडू दिलं नाही. ऋषीला शिकवताना तिने स्वतःसाठी कितीतरी गोष्टी सोडल्या. एकदा ऋषीने लहानपणी विचारलं, आई तू नवीन साडी का घेत नाहीस? आई हसली, अरे माझ्याकडे एवढ्या बक्कळ साड्या आहेत आणि मी कशाला घेऊ बरं? खरं पाहायला गेलं तर तिच्याकडे फक्त 2च साड्या होत्या. एक रोजच्या वापरासाठी आणि एक सणावारासाठी लिहायला ठेवले होते. पण ऋषीला तिने कधी जाणवू दिलं नाही की तिच्या घरात एवढी गरिबी आहे. ती नेहाला म्हणायची, ती नेहमी म्हणायची, तू मोठा हो, तुझं आयुष्य माझ्यासारखं नसावं. ऋषीने शिक्षण पूर्ण केलं, नोकरीसाठी शहरात गेला. पहिल्या काही महिन्यात त्याला नोकरी मिळाली नाही. तो निराश व्हायचा, पण आई प्रत्येक फोनवर म्हणायची, हार मानू नकोस, तुझ्यावर माझा विश्वास आहे. शेवटी त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार खात्यात जमा झाला. त्या दिवशी ऋषीला खूप आनंद झाला. त्याने आईला फोन केला, आई हां बाळा बोल, आज माझा पहिला पगार आलाय बघ. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही शांतताच होती. मग आईने आवाज थरथरला, खरंच? किती मिळाला? ऋषी हसला, आई ते महत्वाचं नाही, आज मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतोय. आणि म्हणाली, माझ्यासाठी काही घेऊ नकोस, पहिल्या पगारात देवाला काहीतरी दे. ऋषी म्हणाला, देवाला नंतर देईन, आधी माझ्या देवासाठी घेतो. आईला याचा अर्थ समजला नाही, पण ऋषीने फोन ठेवला आणि बाजारातून तीच 250 रुपयाची साडी घेतली. त्या रात्री आईने ती साडी आपल्या कपाटात ठेवली. तिने ती घातली नाही, कारण तिच्या मनात एक विचार होता, माझ्या मुलाच्या पहिल्या पगाराची आठवण आहे, मी खराब होऊ देणार नाही. नेहाला मात्र त्या साडीची किंमत सतत टोचत होती. काही दिवसांनी तिने ऋषीला म्हटलं, तुम्ही आईवडे एवढे पैसे खर्च करता? ऋषी आश्चर्याने म्हणाला, मी काय खर्च करतो? तिच्यासाठी औषध, कपडे, घर खर्च, ती माझी आई आहे ना. नेहा गप्प झाली, पण तिच्या मनात नाराजी वाढतच गेली. एक दिवस ऋषी ऑफिसला गेला असताना नेहा आईच्या खोलीत गेली. तिला कपाट आवरताना ती साडी दिसली. सोनाबाईने ती साडी प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवली होती. नेहाने विचारलं, तुम्ही अजून ही साडी ठेवली आहे का? आई हसली, हो ग, तुम्ही घातलीच नाही? घालीन कधीतरी, आईने हसत उत्तर दिलं. माझा ऋषी घरी असेल त्या दिवशी मी साडी घालेन. नेहाला ते समजलं नाही. त्याच्यासमोरच का? आई म्हणाली, कारण तो मला ही साडी घालताना पाहून खुश होईल. नेहा काहीच बोलली नाही. काळ पुढे गेला. ऋषीचा संसार व्यवस्थित चालू होता. त्याने एक मुलगा झाला. सोनाबाई नातवाला खूप प्रेम करायची. ती त्याच्यासाठी खेळणी आणायची, त्याला गोष्टी सांगायची, पण तिच्या मनात एक दुःख होतं. नेहा तिला कधीच मनापासून स्वीकारत नव्हती. तरीही सोनाबाई कधी तक्रार करत नसे. एकदा ऋषीने आईला विचारलं, आई
नेहा तुला काय बोलते का? आई लगेच म्हणाली, नाही रे बाबा नाही, ती मला काहीच बोलत नाही, खूप चांगली आहे. ऋषीला समाधान वाटलं. पण आईने त्याच्यापासून एक सत्य लपवलं होतं. ती आपल्या मनात मुलाचा संसार कसा वाचवावा हे पाहत होते. काही वर्ष असेच गेली. एक दिवस अचानक सोनाबाईची तब्येत खालावली. ऋषी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्या. सोनाबाईला आपल्या आजाराची कल्पना आली. तिने मुलाला काहीच सांगितलं नाही. ती फक्त म्हणाली, ऋषी हा आहे, जर मला काही झालं तर असं काही बोलू नकोस बरं का. आई हसली. फक्त एक काम कर, जर मला काही झालं तर असं काही बोलू नकोस. आई हसली. फक्त एक काम कर. काय? माझ्या कपाटात एक साडी आहे. ऋषी म्हणाला, कुठली? तुझ्या पहिल्या पगाराची. ती नेहमी जपून ठेव. ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तू माझ्यासोबत असताना मला कोणत्याही साडीची आठवण नको. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आईचं आयुष्य असंच राहत नाही, कधी ना कधी संपणार आहे. पण आईची आठवण संपत नाही बरं का, ही गोष्ट विसरू नको. काही दिवसांनी सोनाबाई या जगातून निघून गेली. ऋषी पूर्णपणे कोसळला. आईच्या अंत्यसंस्कारानंतर घरात एक विचित्र शांतता होती. काही दिवसांनी नेहा आईची खोली आवरायला गेली. कपाट उघडलं. आत 250 रुपयाची साडी होती. नेहाने ती बाहेर काढली. साडीच्या पदराला काहीतरी बांधलेलं होतं. तिने गाठ सोडली. आत एक छोटीशी चिठ्ठी होती. नेहाने चिठ्ठी उघडली. पहिल्या ओळीत लिहिलं होतं, माझ्या ऋषीसाठी. नेहा वाचू लागली. बाळा, जर तू ही चिठ्ठी वाचत असतील तर कदाचित मी या जगामध्ये नसेल. नेहाला माझ्यामुळे कधी त्रास झाला असेल तर तिला दोष ठेवू नकोस. ती माझ्या काळजाच्या तुकड्याची पत्नी आहे. तिला माझ्यापेक्षा जास्त जप. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पत्र अजून संपलं नव्हतं. शेवटी लिहिलं होतं, नेहा, त्या दिवशी तू माझी साडी कचऱ्यात फेकलीस, पण मी ती पुन्हा उचलली, कारण ती साडी मला ऋषीच्या प्रेमाची आठवण करून देत होती. माझ्यामुळे तुझ्या संसारात कधीही भांडण होऊ नये म्हणून मी ती अनेक गोष्टी ऋषीपासून लपवल्या. तू मला कधी आई मानली नाहीस, तरी मी तुला नेहमी माझी मुलगीच मानलं. हे वाचून नेहाच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. ती जमिनीवर बसली आणि पहिल्यांदाच तिला आपल्या चुकीची खरी जाणीव झाली. ती साडी छातीशी धरून रडू लागली. आई, मला माफ करा. मी तुमची किंमत पैशात मोजली आणि तुम्ही मात्र माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं. ऋषी दारात उभी होता. त्याने नेहाला रडताना पाहिलं. तिच्या हातात आईची साडी होती. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. ऋषीने साडी हातात घेतली आणि म्हणाला, ही साडी 250 रुपयाची नव्हती नेहा, ही माझ्या आईच्या आयुष्यभराच्या प्रेमाची किंमत आहे. नेहाने ऋषीचा हात धरला. मला आईला एकदा तरी आई म्हणायचं होतं. ऋषी काही बोलला नाही. फक्त तिच्या हातावर हात ठेवला आणि त्या घरात पहिल्यांदा सोनाबाई नसतानाही तिचं मातृत्व जिवंत होतं. म्हणून मित्रांनो, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष द्या, त्याची किंमत करा, एवढंच मी सांगेन. जर हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी SK टॉक मराठीला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.